नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, साक्षीच्या मोबाईल नंबरवरून तिचं मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आलेलं असतं आणि अर्जुनने ही कामगिरी केल्यानंतर त्याच्यामध्ये पोलिसांची मदत घेतलेली असते आणि त्यांच्या मदतीने साक्षीच्या घरावरती अर्जुनने धाड टाकून तिला आणि सचिनला रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने एकाच वेळी सचिन, साक्षी आणि प्रिया या तिघांचा सुद्धा पर्दाफाश करत त्यांना आता जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता प्रियावरती सायली अर्जुनला संशय असतो. अर्जुन सायलीला आधीच म्हणालेला असतो की मला असं वाटतं की प्रियाचा अजूनही नागराज आणि महिपत यांच्याबरोबर कनेक्शन आहे. ती त्यांना बाहेरून माहिती पुरवते आणि त्यांना सगळं काही सांगण्याचा प्रयत्न सतत करत असते. जेव्हा जेव्हा आपण दोघेजण बाहेर असतो किंवा तू बाहेर असतेस, तेव्हा तेव्हा प्रिया ही घरामध्ये नसते. ती सुद्धा पाठलाग करत दरवेळेला आपल्या मागे मागे असते. आपण जेव्हा घरी येतो त्याच्यानंतर ती घरी येते. मला तिच्यावरती संशय आहे. तेव्हा सायलीला सुद्धा तिच्यावरती संशय आलेला असतो. जेव्हा साक्षीने अस्मितावरती हल्ला केलेला असतो त्यावेळेला घरचा दरवाजा कुणी उघडा ठेवला हा प्रश्न सातत्याने सायलीच्या मनामध्ये असतो. कारण सायलीने प्रियाला तिथून घालवल्यानंतर तिने स्वतःच्या हाताने घरचा दरवाजा बंद केलेला असतो. पण इथे अचानकपणे मेन दरवाजा उघडा असतो आणि साक्षीने घरामध्ये येऊन अस्मितावरती हल्ला केलेला असतो. तेव्हा सायलीचा संपूर्णपणे संशय प्रियावरती जातो. याआधीसुद्धा प्रियाने अशा खूप करामती केलेल्या असतात. यावेळेला सुद्धा सायलीला असं वाटतं की प्रियानेच दरवाजा उघडा ठेवला असेल आणि त्या व्यक्तीला घरामध्ये येऊ दिलं असेल. आता ती मुलगी होती हे तर सायलीला कळलेलं असतं, पण ती साक्षीच होती याच्यामध्ये तिला अजून शंका असते. पण तरीसुद्धा कुठेतरी संशय असतो की त्या मुलीला मी कुठेतरी बघितलंय, कारण ते डोळे तिला ओळखीचे वाटत असतात आणि ते साक्षी शिखरेचे डोळे आहेत हे ती सातत्याने अर्जुनला सांगण्याचा देखील प्रयत्न करत असते. आणि तेव्हा सायली अर्जुन दोघेजण पोलीस स्टेशनला गेलेले असतात. तेव्हा इथे साक्षी विशाखा पटवर्धन म्हणून ॲडव्होकेट बनून आलेली असते महिपतला भेटायला. तेव्हा सायलीने तिला बघितलेलं असतं आणि ती अर्जुनला म्हणते की मला असं वाटलं मी इथे साक्षीला बघितलं. मी सुद्धा तुमच्याबरोबर राहून राहून माझी बुद्धी वकिलांप्रमाणे आता संशयी झालेली आहे. मी सगळ्यांवरती आता सातत्याने संशय घ्यायला लागले की काय, असं मला वाटतं. तेव्हा इथे अर्जुनला असं वाटतं की सायलीला भास झाला असेल की तिथे साक्षी होती. पण सायलीने कॅफेमध्ये सुद्धा साक्षीलाच बघितलं होतं आणि कोर्टामध्ये सुद्धा साक्षीलाच बघितलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा साक्षीलाच बघितलं होतं. या सगळ्या गोष्टी आता अर्जुनच्या लक्षात येतात. तेव्हा जेव्हा तो स्वतः मार्केटमध्ये इथे आता साक्षीला बघतो आणि त्याचा इथे संशय असतो, तो आता संशय खरा ठरलेला असतो की साक्षी शिखरे जिवंत आहे. कारण तो स्वतःच्या डोळ्यांनी तिला गाडीमध्ये बघतो, तिला भांडताना बघतो आणि जेव्हा तो चेहरा बघतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तो चैतन्यला सांगतो की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि कदाचित म्हणूनच महिपत शिखरे नागराजच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार नाही. कारण साक्षी जिवंत आहे ही गोष्ट नागराज आणि प्रिया दोघांना सुद्धा माहिती असेल आणि महिपतला कदाचित त्यांनी धमकी दिली असेल नागराजच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी. जर त्याने आपलं तोंड उघडलं तर साक्षी बाहेर आहे आणि ती जिवंत आहे. तिच्या जीवाला तरी धोका निर्माण होऊ शकतो, नाहीतर पोलिसांना माहिती दिली जाऊ शकते की साक्षी जिवंत आहे आणि म्हणूनच कदाचित महिपतने आपलं तोंड हे बंद ठेवलेलं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो मग आता तू काय करणार आहेस, तुझा प्लॅन काय? आधी तर तू ही गोष्ट सायली वहिनीला सांगून टाक आणि त्यानंतरला तुला जे काही करायचं आहे ते तू कर. तेव्हा इथे अर्जुनला महत्त्वाची गोष्ट करायची असते, ती म्हणजे महिपतचं तोंड उघडं करायचं असतं. नागराजने 22 वर्षांपूर्वी एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करायला सांगितलेलं असतं, त्याला मारायला सांगितलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या नशिबाने ते लोक जिवंत राहतात. पण जिवंत राहूनसुद्धा ते तब्बल 22 वर्षे एकमेकांपासून दूर राहतात. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मरण यातना सहन केलेल्या असतात.
22 वर्ष इथे मुलगी, बाप आणि आई हे तिघेजण एकमेकांपासून वेगळे असतात आणि खूप कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलेलं असतं. एक हसतं खेळतं कुटुंब नागराजच्या एका निर्णयामुळे उद्ध्वस्त झालेलं असतं. मग आता 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा अर्जुनच्या मताने नागराजला तर मिळायलाच हवी. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो आणि ती व्यक्ती वाचते म्हणून आपण निर्दोष सिद्ध होत नाही, कारण डाव तर तोच असतो समोरच्या व्यक्तींना मारण्याचा. त्या तिघांचं नशीब बलवत्तर असल्यामुळे त्यांच्या सुदैवाने ते वाचलेले असतात. पण आता इथे नागराजला त्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे, कारण त्यांनी जो विचार केलेला असतो तो त्याचा विचार खूपच जास्त घाणेरडा असतो. स्वतःच्या भावाला, त्याच्या बायकोला आणि इथे मुलीला मारण्याचा डाव हा कुणाच्याही मनामध्ये येऊ शकत नाही. तो फक्त एका क्रूर व्यक्तीच्या, एका स्वार्थी व्यक्तीच्याच मनामध्ये येऊ शकतो आणि तो विचाराला इथे कुठेतरी आळा बसला पाहिजे असं अर्जुन सायलीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच ते लोक नागराजच्या विरोधामध्ये वेगवेगळे साक्षीदार आणि पुरावे हे आता कोर्टामध्ये सादर करत असतात, जेणेकरून नागराजला 22 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी. पण ती काही मिळत नसते, कारण अजूनपर्यंत महिपतने तोंड उघडलेलं नसतं. पण आता प्रेक्षकांनो महिपत तोंड उघडणार हे अर्जुनला माहिती असतं. इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की आता महिपत तोंड उघडणार, त्यानंतर नागराजला शिक्षा होईलच. प्रश्न निर्माण झालेला असतो तो म्हणजे आता इथे साक्षी आणि सचिनचा. अर्जुनने साक्षी आणि सचिनला पुन्हा एकदा एकत्र बघितलेलं असतं. तेव्हा अर्जुनला संशय येतो की इथे सचिनचं ज्या मुलीवरती प्रेम आहे ती साक्षी तर नाही आहे ना. कारण का, जेव्हा अस्मिताईवरती हल्ला झाला होता तेव्हा ती मुलगी आली होती, तिचे केससुद्धा असे शॉर्ट होते, बॉबकट होता. आणि साक्षी जेव्हा तिथे आली होती तेव्हा सायली म्हणाली की तिचे डोळे तिला ओळखीचे वाटले. डोळ्यांवरूनच सायलीने साक्षीला ओळखलं होतं. मग कदाचित अस्मिताईवरती हल्ला करणारी व्यक्ती इथे साक्षी शिखरे तर नव्हती, हा विचार अर्जुनच्या आता मनामध्ये आलेला असतो. अर्जुन म्हणतो की मला अस्मिताईबरोबर बोलायला हवं, कारण सायलीने अर्जुनला सांगितलेलं असतं की अस्मिताताईंचं म्हणणं असं आहे की त्या आता सचिनला अजून एक चान्स देणार आहेत. सगळं काही विसरून सचिनची चूक त्यांना पोटात घ्यायची आहे आणि त्यांच्याबरोबर आता अजून एक नवीन सुरुवात करायची आहे. पण मला त्यांचा हा निर्णय योग्य वाटत नाही आहे. आपल्या अस्मिताताई खूपच जास्त इनोसंट आहेत, साध्या भोळ्या आहेत. त्यांच्या इथे मनाला दुखवणं त्यांना सहन होणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर बोला. ती म्हणते नाही नाही, आता मी कुणाशी काही बोलणार नाही आहे, मी ठरवले, मी सचिनला माफ करणार आहे. तशीही त्याला त्याची चूक कळली आहे आणि मी पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये परत जाणार आहे, त्याला माझ्या आयुष्यामध्ये परत घेणार आहे. तेव्हा सायली म्हणते मला त्यांची काळजी वाटते, कारण ह्या वेळेला जर सचिनने त्यांचं मन दुखावलं किंवा त्यांना धोका दिला तर तो अस्मिताईंना सहन होणार नाही. तेव्हा त्याच्या आधीच आपण सचिनचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणला तर. तेव्हा अर्जुन म्हणतो तसंच होईल, तू नको काळजी करू, आपण तसंच करूया. अस्मिताईला आता सचिन कधीही धोका देणार नाही असं आपण करायचं. ती म्हणते काय करूया. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो आपल्याला साक्षीकडे जावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते पण तिचं घर कुठे आपल्याला काय माहिती. तेव्हा अर्जुन म्हणतो त्या प्रियाच्या रूममध्ये तुला महिपतचा मोबाईल सापडला आहे ना, तो मोबाईल आपण आता चालू करूया, त्याच्यामध्ये आपल्याला साक्षीचा नवीन नंबर सापडेल. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की साक्षीचा नंबर महिपतच्या मोबाईलमध्ये तर नक्कीच असेल ना. तेव्हा आपण एक काम करूया, साक्षीचा नंबर शोधून काढूया. साक्षीच्या नंबरवरती महिपतने एक मेसेज केलेला असतो की मी आता इथे तुळजापूरमध्ये आहे असा मेसेज वगैरे केलेला असतो. तो नंबरच साक्षीचा आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. तेव्हा अर्जुन एक काम करतो, त्या मोबाईलवरून आता तिला मिस कॉल वगैरे काही देत नाही, कारण महिपतचा मोबाईल त्याच्याकडे नाही आहे हे साक्षीला माहिती असतं. त्यामुळे तो फक्त तो नंबर घेतो आणि त्या नंबरवरती आता तो चेक करण्यासाठी पोलिसांना तो नंबर देतो आणि म्हणतो की याचं लाईव्ह लोकेशन आपल्याला ट्रेस करायचं आहे, हे नंबरवरून आपल्याला त्याचं लोकेशन ट्रेस करायचं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत यांची आता अर्जुनने मदत घेतलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपल्याला साक्षीला रंगेहात पकडायचं आहे, साक्षी जिवंत आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ते म्हणतात हे कसं शक्य आहे, साक्षी तर जेलमध्ये मेली असा कांगावा झाला आहे सगळीकडे आणि तशी बातमी पसरली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तशी बातमी जरी पसरली असली तरी सत्य हेच आहे की साक्षी जिवंत आहे, ती मेलेली नाही आहे, तो एक बनाव होता. तेव्हा तुम्ही फक्त साक्षीचं आता लोकेशन ट्रेस करा.
तेव्हा इथे सचिन जेव्हा जेव्हा साक्षीला फोन करत होता किंवा प्रिया जेव्हा जेव्हा साक्षीला फोन करत होती तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी आता अर्जुनच्या लक्षात येत असतात की हे तिघेजण एकमेकांना कॉल करतात. तेव्हा प्रियासुद्धा साक्षीला भेटायला गेलेली असते आणि त्या ठिकाणी आता सचिनसुद्धा असतो. सचिन पूर्णपणे फसलेला असतो आणि त्या ठिकाणी असते ती म्हणजे साक्षी. तिघेही जण एकाच ठिकाणी असतात. लोकेशन ट्रेस केलेलं असतं, लोकेशन सापडलेलं असतं. ज्या ठिकाणी साक्षी शिकरे राहत असते त्या ठिकाणी अर्जुन, सायली आणि संपूर्ण पोलिसांची टीमसुद्धा पोचलेली असते. इथे आता साक्षीने बाहेरून जेवण ऑर्डर केलेलं असतं आणि तेव्हा अर्जुन विचारतो की तुम्ही किती नंबर फ्लॅटवरती जात आहे. तेव्हा त्याने नंबर सांगितलेला असतो. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तू तुझं काम कर, बाकी तू काही बोलू नकोस, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. तेव्हा इथे आता डिलिव्हर बॉय तिथे जातो. तो दरवाजा इथे नॉक करतो, डोरबेल वाजवतो, दरवाजा उघडला जातो आणि आता समोर इथे डिलिव्हरी घेण्यासाठी जो आलेला असतो तो असतो सचिन. आणि तेव्हा अर्जुन बघतो तर काय, सचिन तिथेच असतो. तेव्हा पोलीस आणि अर्जुन जे आता बाजूबाजूला उभे राहिलेले असतात ते धडकन आता घरामध्ये घुसतात. तेव्हा साक्षी, प्रियासुद्धा त्याच ठिकाणी असतात. सगळेजण पोलिसांना आणि अर्जुन, सायलीला बघून, चैतन्याला बघून घाबरलेले असतात. साक्षी जिवंत आहे आणि तिच्याबरोबर सचिन आणि इथे कोण, प्रियासुद्धा आहे हे आता पोलिसांना समजलेलं असतं. याचा अर्थ साक्षी जिवंत आहे हे गुन्हेगार प्रियालासुद्धा माहिती आहे, पण तिने ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. हा तिने डबल केलेला गुन्हा असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, एकाच वेळी अर्जुनने आता साक्षीच्या घरावरती धाड टाकत तिघांनासुद्धा रंगेहात पकडलेलं असतं आणि पोलिसांची मदत केलेली असते. त्यामुळे सचिन एक नंबरचा गुन्हेगार आहे. तो पुन्हा एकदा माझ्या बहिणीला फसवण्याचा प्रयत्न करतोय आणि सचिन माझ्या बहिणीसाठी योग्य व्यक्ती नाही आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा ही गोष्ट आता त्याने अस्मिताला सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण त्याआधी सचिन, साक्षी आणि प्रिया या तिघांनासुद्धा पोलिसांनी अरेस्ट केलेलं असतं आणि त्या तिघांना आता पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकतात. ही गोष्ट महिपतला समजलेली असते. महिपत आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेला असतो आणि नागराजसुद्धा. आत्तापर्यंत आपण इथे आपले गुन्हे लपवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या लोकांना इन्व्हॉल्वसुद्धा करून घेतलं होतं, म्हणजे साक्षी आणि प्रियालासुद्धा. इथे आता जो सचिन आहे तो म्हणजे कुठलाच नाही आहे. तो फक्त एक प्यादा आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी तिथे आला आहे. तो अस्मिताचा नवरा आहे, हीच त्याची फक्त एक ओळख आहे. बाकी त्याचा असं स्वतःचं अस्तित्व काहीच नाही आहे. त्याला इथे आता बिझनेसमध्ये इतका लॉस झाला आहे, त्याच्याकडे पैसा उरलेला नाही आहे, म्हणून तो इंडियात परत येतो. आणि अस्मिता श्रीमंत असल्यामुळे त्याला तिच्याकडून फक्त पैसे काढायचे असतात आणि साक्षी त्याला इथे श्रीमंत वाटते म्हणून तो तिच्याकडे जातो, तिला फसवत असतो फक्त पैशांसाठीच. नाहीतर तो काय करतोय हे त्यालाच कळत नसतं. तेव्हा इथे आता जी गोष्ट अर्जुनला करायची असते ती त्याने केलेली असते. त्या तिघांनासुद्धा जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि इथे साक्षी जिवंत आहे आणि हे प्रियाला माहिती होतं, तरीसुद्धा तिने एका गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या गुन्ह्याखाली तिलासुद्धा अटक करण्यात आलेली असते. त्यामुळे तीसुद्धा पुन्हा जेलमध्ये जाते आणि इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं आता घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर ते आता अस्मिताकडे जातात. अस्मिताला म्हणत असतात की तुला असं वाटत होतं की सचिन सुधारला आहे, त्याला तू एक चान्स देण्याचा प्रयत्न करतेस, पण एक गोष्ट तुला सांगितली तर तू त्याचं कधी तोंडसुद्धा बघणार नाहीस. पण ती गोष्ट सांगण्याच्या आधी तू मला प्रॉमिस कर की तुला आणि तुझ्या बाळाला तू त्रास करून घेणार नाहीस म्हणून. तेव्हा अस्मिता म्हणते अशी कुठली गोष्ट आहे जी सचिनबद्दल सांगितल्यानंतर मला त्रास होईल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सचिनचं एका मुलीबरोबर अफेअर होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. ती म्हणते हो, पण ती मुलगी कोण होती हे तुला माहिती आहे का. तेव्हा अस्मिता म्हणते नाही, कोण होती ती मुलगी. तेव्हा अर्जुन म्हणतो की ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती साक्षी शिकरे होती जिच्याबरोबर सचिनचं अफेअर होतो. तो अजूनपर्यंत त्याच्या घरीसुद्धा गेला नव्हता, तो साक्षी शिकरेबरोबर फ्लॅटवरती राहायचा. तेव्हा अस्मी म्हणते काय, हे काय बोलतोयस तू अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो ताई, मी जे काही बोलतोय ते खरं आहे. आत्ताच आम्ही त्या तिघांना रंगेहात पकडले. प्रिया, साक्षी आणि सचिन एकाच फ्लॅटवरती होते आणि मी त्या तिघांनासुद्धा रंगेहात पकडलेला आहे आणि पोलिसांनी त्यांना ताब्यामध्ये सुद्धा घेतले. तेव्हा आता तुला सचिनला पुन्हा एक चान्स द्यायचा आहे का. तेव्हा अस्मी म्हणते अजिबात नाही, त्याने पुन्हा एकदा मला फसवलं, त्याच्या गोड गोड बोलण्यात मी आले, त्याच्यावरती विश्वास ठेवला, ही मी पुन्हा चूक करत होते, पण बरं झालं
तुम्ही योग्य वेळी त्याला पकडलत आणि त्याचा खरा चेहरा माझ्या नजरेसमोर आणलात, नाहीतर त्याला माफ करून त्याला पुन्हा एक चान्स देऊन मी खूप मोठी माझ्या आयुष्यातली चूक करणार होते आणि त्यामुळे मी आयुष्यभर रडत बसले असते. तेव्हा आता त्याला मी कधीच सेकंड चान्स देणार नाही आहे असं अस्मीने ठरवलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्जुनने आपल्या बहिणीचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं तर असतंच, पण त्याचबरोबर इथे प्रिया, सचिन आणि साक्षी या 3 गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून दिलेली असते.